नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. टिक्कर मराठी सरळ सेवा या युट्यूब चॅनलवर मी मधुरा कापसे जाधव तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहे. बुद्धिमत्ताचं आता आपलं पुढचं लेक्चर आहे. दररोज प्रमाणे आजही मी तुमच्यासाठी मिक्स क्वेश्चन घेऊन आलेली आहे, कारण की हे जे प्रश्न आहेत ते तुम्हाला येणाऱ्या सरळ सेवाच्या सगळ्या भरतीसाठी महत्त्वाचे असणार आहेत. मग आता जरी इथे दिसत असेल तुम्हाला की आदिवासी विभाग भरतीमध्ये आपण प्रश्न घेत आहोत, तर ह्याच्यामध्ये हे जे प्रश्न आहेत हे तुम्हाला तलाठी भरती, ग्रामसेवक, महानगरपालिका, कामगार निरीक्षक अशा सगळ्या परीक्षांसाठी उपयुक्त असणार आहेत. तर लवकरच आपण लाईव्ह लेक्चरला सुरुवात करणार आहोत, पण तुमचा प्रतिसाद पाहून लाईव्ह लेक्चर कधी सुरू करायचं हे तुमच्यावर डिपेंड आहे, कारण जितके जास्त लाईक असणार, शेअर असणार आणि कमेंट असणार तितक्या लवकर आपण आपले लाईव्ह लेक्चर घेऊन येणार आहोत. तर करूयात आपण अतिसंभाव्य प्रश्नांना सुरुवात. आपल्या बुद्धिमत्ताच्या विषयाला सगळ्यात पहिला प्रश्न बघूयात. वेन आकृतीचं निरीक्षण करून उत्तर लिहा. वेन आकृतीचं निरीक्षण करून उत्तर लिहा. काय सांगितलेलं आहे बघा व्यवस्थित. हा, ए हे जे वर्तुळ आहे ते खेळाडूंचं वर्तुळ आहे. ए हे वर्तुळ खेळाडूंचं आहे. बी हे वर्तुळ विद्यार्थ्यांचं आहे आणि सी हे वर्तुळ वादकांचं आहे. तर वादक येणारे किंवा खेळाडू असणारे विद्यार्थी किती, किंवा म्हटलंय मग बघा, वादक असणार किंवा खेळाडू असणारे विद्यार्थी किती आहेत, 4, आणि वादक येणारे विद्यार्थी किती आहेत, ते झाले 3. उत्तर किती झालं, 4 आणि 3 7. पर्याय कुठला झाला, पर्याय क्रमांक 3 झाला. वादक येणारे खेळाडू आणि वादक येणारे विद्यार्थी आणि खेळाडू असणारे विद्यार्थी एकूण किती झाले, एकूण झाले 7. कळालं. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. चला. अजय ह्याचा एका रांगेत उजवीकडनं 13वा क्रमांक आणि डावीकडनं 15वा क्रमांक आहे. विजय याच रांगेत डावीकडून 27 वर आहे. तर अजय आणि विजय ह्यांच्या दरम्यान किती मुलं असतील, 11, 12, 13, 14. अजय ह्याच्या एका रांगेत उजवीकडनं 13वा, डावीकडनं 15वा. उजवीकडनं 13वा, डावीकडनं 15वा. ठीक आहे. आता बघा, एकूण रांगेत किती जण झाले, 13 आणि 15 28 जण झाले. दोनदा मोजले, वजा 1 केलं, रांगेत झाले 27 जण. बरोबर आहे. तर अजय आणि विजय यांच्या दरम्यान आता विजय याच रांगेत डावीकडनं 27वा, म्हणजे विजय डायरेक्ट 27वा झालेला आहे. सगळ्यात शेवटी विजय बसलेला आहे. हा इकडनं जर मोजला तर हा इकडनं 15वा आहे. ठीक आहे. हा डावीकडनं कितवा आहे, 15वा. कोण, अजय. ह्या दोघांच्या मध्ये किती जण बसलेले असणार, 27 मधनं 15 घालवले 12, त्यातनं अजून वजा 1 करायचं, 11 जण. कसं, तर बघा, 16, 17, 18, 19, 20 हे झाले 5, 21, 22, 23, 24, 25, 26 हे झाले 6. 5 आणि 6 त्यांच्या दरम्यान 11 जण असणार आहे. फक्त 27 मधनं 15 वजा केले, 12 आलं, पण त्याच्यातूनही वजा 1 करावं लागेल. त्यांच्या दरम्यान किती जण बसले आहेत, त्यांच्या दरम्यान म्हणजे त्यांच्यामध्ये टोटल 11 जण बसलेले आहेत. म्हणून आपलं उत्तर झालं पर्याय क्रमांक पहिला योग्य. त्यानंतरच्या पुढच्या प्रश्नाकडे वळा. एक घड्याळ दर तासाला 12 सेकंद पुढे जातं. जर दुपारी 2 वाजता घड्याळ बरोबर लावलं तर दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 8 वाजता त्या घड्याळामध्ये किती वाजलेले असतील. 7 वाजून 54 मिनिटं, 8 वाजून 6 मिनिटं, 7 वाजून 59 मिनिटं आणि 8 वाजून 1 मिनिटं. एक घड्याळ दर तासाला 12 सेकंद पुढे जातं. 1 तास बरोबर 12 सेकंद पुढे. दुपारी 2 वाजता घड्याळ बरोबर लावलं तर दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 8 वाजता. मग बघा, एका तासाला 12 सेकंद. समजा आज दुपारी 2 वाजल्यापासून उद्या दुपारी 2 वाजेपर्यंत झाले आपले 24 तास, आणि उद्या दुपारी 2 वाजल्यापासून उद्या संध्याकाळी 8 वाजेपर्यंत किती झाले, 3, 4, 5, 6, 7, 8 असे 6 तास. 24 आणि 6 झाले 30 तास. एका तासाला 12 सेकंद पुढे 30 तासाला 30 गुणिले 12 360 सेकंद. याला आपण 60 ने भागलं, उत्तर आलं आपलं 6. हे घड्याळ काय जाणार, 6 मिनिटं पुढे जाणार का मागे जाणार, इथे पुढे म्हटलं आहे म्हणजे हे घड्याळ दिलेल्या वेळेच्या 6 मिनिटं
पुढे जाणार आहे. वेळ कितीची दिली आहे? वेळ दिली 8 वाजताची. 8च्या पुढे 6 मिनिटं. घड्याळामध्ये किती वाजलेले असणार आहे? 8 वाजून 6 मिनिटं. पर्याय कुठला योग्य झाला? पर्याय क्रमांक दुसरा योग्य झाला. एक घड्याळ दर तासाला 12 सेकंद पुढे जातं. जर दुपारी 2 वाजता घड्याळ बरोबर लावलं तर दुसऱ्या दिवशी 8 वाजता. एका तासाला 12 सेकंद. आज 2 ते उद्या 2 झाले 24 तास. आज उद्या 2 वाजल्यापासून उद्या संध्याकाळी 8 वाजेपर्यंत झाले 6 तास, टोटल 30 तास. एका तासाला 12 सेकंद, 30 तासाला 360 सेकंद, 60 ने भागलं 6 मिनिटं पुढे. उत्तर झालं 8 वाजून 6 मिनिटं. पुढचा प्रश्न. माझ्या बहिणीच्या पतीच्या वडिलांच्या पत्नीच्या एकुलत्या एक सुनेच्या वडिलांशी माझ्याशी नातं काय? भाऊ, वडील, सासरे आणि काका. माझ्या बहिणीच्या पतीच्या वडिलांच्या पत्नीच्या एकुलत्या एक सून. आता बघा, माझ्या बहिणीचा नवरा, नवऱ्याचे वडील, तिच्या बहिणीचे सासरे, सासऱ्याची बायको, सासू आणि त्या सासूची एकुलती एक सून म्हणजे तिची बहीण झाली. ठीक आहे. तिच्या एकुलत्या एक सुनेच्या वडिलांचे माझ्याशी नातं काय? ते वडील तिचे कोण असणार आहे? ठीक आहे. माझ्या बहिणीचा पती म्हणजे बहिणीचा नवरा, नवऱ्याचे वडील, सासरे, सासऱ्याची बायको, सासू म्हणजे ही झाली एकुलती एक सून, माझी बहीण. मग माझ्या बहिणीचे वडील हे माझे सुद्धा वडील झाले. म्हणजे आपलं उत्तर झालं पर्याय क्रमांक दुसरा योग्य. पुढच्या प्रश्नाकडे चला. सन 2015ला गांधी जयंती शुक्रवारी होती, तर त्याच्या पुढील वर्षातील प्रजासत्ताक दिन कोणत्या दिवशी येणार? त्याच्या पुढील प्रजासत्ताक दिन विचारलेला आहे. ठीक आहे. आता ऐका, 2015ला गांधी जयंती शुक्रवार होती म्हणजे 2 ऑक्टोबर 2015ला शुक्रवार होता. 2 ऑक्टोबर 2015ला शुक्रवार होता, तर पुढील वर्ष म्हणजे 26 जानेवारी 2016चा वार विचारलेला आहे त्यांनी आपल्याला. आता आपला जो ऑक्टोबरचा महिना आहे तो किती दिवसांचा आहे? ऑक्टोबरचा महिना 31 दिवसांचा आहे. त्याच्यातले 2 दिवस संपले, 29ला 7 ने भागलं, बाकी आली 1. ऑक्टोबर नंतर नोव्हेंबरचा महिना, नोव्हेंबर 30 दिवसांचा, त्याला 7 ने भागलं, बाकी 2. नोव्हेंबर नंतर डिसेंबर आपला 31चा महिना, त्याला 7 ने भागलं, बाकी 3. आणि जानेवारीचे आपले 26 दिवस, त्याला 7 ने भागलं, बाकी 5 आले. आपण या सगळ्यांची बेरीज करणार आहोत. 5, 6, 7, 8, 9, 10 आणि 1, 11. 11ला 7 ने भागलं, बाकी आली 4. बाकी आली 4 म्हणून वार 4 ने पुढे, शुक्रवारच्या पुढे 4 वार, शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार. म्हणजे पुढील वर्षाच्या प्रजासत्ताक दिनी म्हणजे 2016चा 26 जानेवारी 2016ला वार झाला आहे मंगळवार. पर्याय क्रमांक झाला पहिला योग्य. काय केलं? सन 2015 गांधी जयंती 2 ऑक्टोबरला शुक्रवार. ऑक्टोबरचे 31 मधनं 2 दिवस गेले, 29ला 7 ने भागलं, बाकी 1. नोव्हेंबर 30ला 7 ने भागलं, बाकी 2. डिसेंबर 31ला 7 ने भागलं, 3. जानेवारीचे 26 दिवस 7 ने भागलं, बाकी 5. 5, 6, 7, 8, 9, 10, 11ला 7 ने भागलं, बाकी 4. शुक्रवारच्या पुढे 4 वार, उत्तर आलं मंगळवार. माधव उत्तरेकडे तोंड करून उभा होता. तो 135 अंश कोनात त्याच्या उजवीकडे वळाला, पुन्हा 90 अंश कोनात त्याच्या डावीकडे वळाला, पुन्हा 90 अंश कोनात तो डावीकडे वळाला. तर आता त्याचं तोंड कोणत्या दिशेला आहे? पश्चिम, ईशान्य, वायव्य, उत्तर. माधव उत्तरेकडे तोंड करून उभा आहे. तो 135 अंश कोनात त्याच्या उजवीकडे वळाला म्हणजे आला कुठे? आग्नेयकडे. त्यानंतर 90 अंश कोनात डावीकडे वळाला म्हणजे ईशान्येकडे आला. पुन्हा 90 अंश कोनात डावीकडे आला म्हणजे तो आता फायनली आलेला आहे वायव्यकडे. आणि आपला पर्याय क्रमांक झालेला आहे तिसराच योग्य, वायव्य. पुढच्या प्रश्नाकडे वळा. एका सांकेतिक भाषेमध्ये चरणसाठी दिले 5, 2, 3, मकरसाठी दिले 6, 3, 7, चटकसाठी दिले 6, 2, 4. तर खालील प्रश्न सोडवा. 7, 4, 3 या अंकापासून तयार होणारा शब्द कोणता? मगर, मटर, गरम, नरम. चरण किंवा चरण. चरणसाठी दिले 5, 2, 3. मकर,
मकर साठी दिलंय 6 3 7. चटक साठी दिलंय 6 2 4. तर खालील प्रश्नात 7 4 3 पासून काय येणार? ठीक आहे. आता बघा इथे र साठी 2 दिलाय, इथे र साठी 7 दिलाय. असं चालेल का? नाही. आपल्याला कॉमन घटक शोधावे लागणार. च र न म क र. र साठी कॉमन आहे र. आता र साठी दोघांमध्ये कॉमन आहे 3. र साठी काय झालं? र साठी 3 झालं. र साठी 3 झालं. 7 4 3 मध्ये 3 साठी आला र हा संकेत. त्याच्यानंतर पुढे म क चटक क हा कॉमन झाला, इथे क इथे क. 6 7 6 4 कॉमन झाला 6. बरोबर. क साठी काय आलं? क साठी 6 आलं. इथे कुठे 6 दिसत नाही. मग म साठी 7 आलं. इथे दिसलं बघा, म एकच उरलाय. हा बघा, हा एकच. म साठी काय आलं? 7. लिहा म साठी 7. 7 वर आला आपला म. त्यानंतर चण चट कॉमन आला च, इथे च इथे च. 2 4 5 2 मध्ये कॉमन होता 2. च साठी आला 2. बरोबर आहे. ट साठी उरला 4 आणि न साठी उरला 5. आता आपल्याला विचारलं 4. 4 साठी काय होतं? ट. उत्तर काय झालं? म ट र. पर्याय कुठला झाला? पर्याय दुसरा योग्य झाला. सांकेतिक भाषेचा प्रश्न होता. आपल्याला संकेत शोधायचे होते आणि संकेत शोधून त्या पद्धतीने उत्तर काढायचं होतं. कॉमन काढलं. इथे र र साठी आपल्याला 3 आलं, मग 3 साठी र होऊन गेलं. ठीक आहे. आता इथे काय झालं? क क साठी 6, म साठी 7 उरलं, इथे उरलं. इथे ट साठी 4 उरलं, ट घेतलं. 4 7 4 3 साठी आलं मटर. पर्याय झाला दुसरा योग्य. पुढचा प्रश्न, चटमट शब्द कसा लिहिता येणार? 4 7 4 4 3 4 7 4 4 7 5 5 2 6 2 4 2 4 7. च साठी काय आहे? च साठी 2 आहे. बरोबर आहे. च ट म ट. च साठी आहे 2. ठीक आहे, चालेल. ट साठी काय आहे? ट साठी आहे 4. 4 4 आणि म साठी काय आहे? म साठी आहे 7. आपल्याला उत्तर काय? आता उत्तरांमध्ये या संकेतांमध्ये आदला बदल असेल चालेल, पण 2 4 7 4 हे आपल्याला पर्यायामध्ये दिसलं पाहिजे. इथे 2 नाही, इथे 2 नाही, इथे पण 4 आणि 7 नाही. उत्तर काय झालं? 4 2 4 7 चालेल. चटमट साठी उत्तर खरं तर 2 4 7 4 पाहिजे, पण त्यांच्यामध्ये परत आदला बदल केली. उत्तर आलं 4 2 4 7. पर्याय झाला चौथा योग्य. पुढचा प्रश्न, प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय लिहा. 210 217 215 आणि 252. इथे काय केलंय बघा, एकाचा घन अधिक 1 1 अधिक 1 2 झाले. दोनाचा घन वजा 1 केला. आता बरं, दोनाचा घन 8 8 वजा 1 केलं 7. तीनाचा घन अधिक 1 27 अधिक 1 28. चाराचा घन वजा 1 64 वजा 1 63. पाचाचा घन अधिक 1 125 अधिक 1 26 आणि 6चा घन वजा 1 216 वजा 1 झालं 215. प्रश्नचिन्हाच्या जागी उत्तर आलंय पर्याय क्रमांक तिसरा. विषम संख्यांचा घन अधिक 1 करायचंय आणि समसंख्यांचा घन वजा 1 करायचंय. 6चा घन वजा 1 बघा, अधिक 1 वजा 1 अधिक 1 वजा 1 अधिक 1 वजा 1. 6चा घन वजा 1 येतो 215. पर्याय येतो तिसरा. पुढचा प्रश्न, सोबतच्या वजाबाकीचे उदाहरण पाहून त्यावरून खालील प्रश्नाचं उत्तर द्या. LAM AMP वजा केलं तर उत्तर 2 2 2 येते. याच्यासाठी आपण ऑप्शन नुसार जायचं. ठीक आहे. आता बघा, यांच्यामध्ये गॅप कितीचा आहे? 9तून 2 गेले 7, 7तून 2 गेले 5, 5तून 2 गेले 3, 8तून 2 गेले 6, 6तून 2 गेले 4, 4तून 2 गेले 2, 7तून 2 गेले 5, 5तून 2 गेले 3, 3तून 2 गेला 1. उत्तर आलं सर्व बरोबर. इथे जेवढी बेरीज, इथे जेवढी वजाबाकी दिली जाते ना, ह्यांचा गॅप इथे आला पाहिजे. तिथे 2 2 2 दिले, यांच्या सगळ्यांमध्ये 2 2 2 चा गॅप आहे, म्हणजे ह्या सगळे येऊ शकतात. LAM समजा पर्याय पहिलं बघा हा, LAMP 9 7 5 3. 9 7 5 मधनं 7 5 3 वजा केलं तर माझं उत्तर 2 2 2 आलं. आता LAM साठी त्यांनी काय दिलंय परत? 8 6 4 2. आता बघा, 8 6 4 मधून 6 4 2 वजा केले, माझे उत्तर 2 2 2 आलं. पुन्हा लॅम्प साठी आपण काय घेऊया? 7 5 3 1 7 5 3 1. 7 5 3 मधून 5 3 1 वजा केलं, माझं उत्तर पुन्हा 2 2 2 आलं. पर्याय क्रमांक चौथा योग्य झाला. पुढे चला,
हरीचा क्रमांक रांगेत 13वा आहे, त्याच्या अलीकडे मधु आणि पलीकडे गणू आहे. गणू रांगेच्या मध्यभागी उभा आहे, तर रांगेत एकूण किती जण आहेत? 25, 26, 27, 28. हरीचा रांगेत 13वा क्रमांक आहे, 13वा झाला हरी. त्याच्या अलीकडे आहे मधु, मधु झाला 12वा. त्याच्या पलीकडे आहे गणू, गणू झाला 14वा. ठीक आहे. गणू रांगेच्या मध्यभागी आहे. गणू म्हणजे गणू इकडून 14वा, गणू इकडून पण 14वा. 14 अधिक 14 झाले 28, दोनदा मोजल्यामुळे वजा 1 केलं, रांगेमध्ये झाले 27 जण. पर्याय झाला तिसरा योग्य. पर्याय कुठला योग्य झाला? पर्याय क्रमांक तिसरा झाला योग्य. ठीक आहे. अलीकडे आधी, पलीकडे नंतर, 13च्या नंतर 14, इकडनं 14, तिकडनं 14, 14, 14, 28, दोनदा मोजलं, वजा 1 केलं, उत्तर झालं 27. पर्याय क्रमांक झाला तिसरा योग्य. त्यानंतरच्या पुढच्या प्रश्नाकडे जाणार आहोत. मोहन घड्याळाकडे पाहत होता. जर घड्याळात 7:55 वाजले असतील तर घड्याळातील मिनिट काटा आणि तास काटा ह्यांच्यातील कोण किती अंशाचा असणार आहे? 90.5 अंश, 92.5 अंश, 120 आणि 117.5 अंश. फॉर्म्युला 11m/2 वजा 30h. m म्हणजे मिनिट, मिनिटाच्या जागी तुम्हाला टाकायचे आहेत मिनिट दिलेले आहेत 55. h म्हणजे तास दिले आहेत 6. 11 गुणिले 55 605 भागिले 2 वजा 210. 605 2 3 0 2.5 वजा 210. आता 302.5 मधनं 210 वजा केले, पहिले वरचे 90 आणि वरचे 2.5, उत्तर झालं 92.5. तर 7:55 मिनिटाला दोन्ही काट्यांमध्ये किती अंश मापाचा कोन झाला? 92.5 अंशाचा कोन झाला आणि पर्याय क्रमांक दुसरा योग्य झाला. गुणाकार, वजाबाकी, भागाकार व्यवस्थित करायची आहे. पुढच्या प्रश्नाकडे चला. प्रश्न चिन्हाच्या जागी कोणती संख्या येणार? 6, 9, 12, 18. आता बघा, 6च्या पाड्यामध्ये 12 आहे, 18 आहे, 30 पण आहे. 8च्या पाड्यामध्ये 16 आहे, 32 आहे, 40 पण आहे. 6च्या पाड्यामध्ये 27 नाही. 9च्या पाड्यामध्ये या सगळ्या संख्या आहेत. 12च्या पाड्यामध्ये 27 आणि 18 नाही. 18च्या पाड्यामध्ये 27 नाही. आपलं उत्तर काय झालं? 9 झालं. वरच्या संख्या या आल्या पाहिजे त्या पाड्यामध्ये. मग तुम्ही असं केलं, 6 दुने 12, 7 त्रिक 18, 6 पंचे 30, 8 दुने 16, 8 चौक 32, 8 पंचे 40. इथे 9 दुने 18, 9 त्रिक 27, 9 चौक 36. त्या पाढ्यामध्ये आला पाहिजे असा एकच अंक होता. पर्याय क्रमांक 2 मधला 9. उत्तर झालं पर्याय दुसरा योग्य. पुढे चला. खालीलपैकी आकृती 1 सोबत दिलेल्या 4 पर्यायांपैकी ए, बी, सी आणि डी मधील योग्य पाण्यातील प्रतिबिंब निवडा. ही आकृती पाण्यात पाहिजे आहे. ठीक आहे. बघा, वर्तुळ जसंच्या तसं राहणार. आता ही बाजू इकडे होती तर ही रेष या पद्धतीने जाणार. हे दोन्ही सेम आहे, दिशा बदलणार आहेत. या आकृतीमध्ये मध्ये रेष नाही. यांचा विचार केला तर हे वरती आहे, तर हे या बाजूला खाली गेलं पाहिजे. याला आपण एलिमिनेशन मेथड म्हणतो. किंवा तुम्ही मग ड्रॉ करा. वर्तुळ काढलं आणि मग ह्याला या पद्धतीने केलं. आता हा जो डॉट होता तो आला माझा इथे. मग आता अशी सेम दिसणारी आकृती कुठे झाली? पर्याय क्रमांक 2 मध्ये. म्हणजे आपलं ते उत्तर बरोबर झालं. पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे. जर बी ए के ई साठी दिलं आहे वाय झेड पी बी आणि फ्राय साठी दिलेलं आहे यू आय बी, तर बॉईल साठी काय येणार? बघा, बी साठी वाय, ए साठी झेड, याचा अर्थ आपण काय म्हणू शकतो? ही झाली विरुद्ध मांडणी, म्हणजे एकमेकांच्या विरुद्ध पद दिलेले आहेत. बी ए के ई. बी साठी वाय दिलं, ए साठी झेड दिलं, के साठी पी दिलं, ई साठी बी दिलं. एफ आर वाय. एफ साठी यू दिलं, आर साठी आय दिलं, वाय साठी बी दिलं. आता आपल्याला विचारलंय बॉईल, बी ओ आय एल. बी साठी काय दिलंय? वाय. ओ च्या विरुद्ध आहे एल, आय च्या विरुद्ध आहे आर, एल च्या विरुद्ध आहे ओ. उत्तर काय झालं? वाय एल आर ओ चा पर्याय कुठला योग्य झाला? पर्याय क्रमांक 3 झाला योग्य.
पुढचा प्रश्नाकडे. प्रश्न आकृती आहे, उत्तर आकृती विचारली आहे. ह्याच्यासाठी आपण पाण्यातील पण पाहूयात, आरशातलं पण पाहूयात. बघा आता हे जे आहे, समजा इस्पिक हा सरळ आहे तर हा सरळच दिसणार, आरशामध्ये तो उलटा होणार नाही. फक्त हा डॉट इथे आहे तर हा डॉट आपला इथे येणार. ठीक आहे, ही बाजू इकडे आहे तर ही बाजू इकडे चालली जाणार. म्हणजे ह्या पर्याय क्रमांक 1 झाला आरसा. आता पाण्यामध्ये म्हटलं म्हणजे ही आकृती तर उलटी होणार. हा डॉट आपला येणार इथे, ही बाजू जी रंगवलेली आहे हे बघा या पद्धतीने इथे रंगवली जाईल. एक मिनिट द्या. मग आता इथे आपल्याला अशी दिसणारी आकृती कोणती झाली रे? अरे परत उलटीच काढली मी, एक मिनिट थांबा. हा डॉट इथे, हा भाग इथे आणि तो जाणार असा रंगवला. आता घ्या, आता कुठलं उत्तर आलंय आपलं बरोबर? पर्याय क्रमांक 3 सारखं, पण 3 पण काय एक्झॅक्ट नाहीये खरं तर. 3 मध्ये पण इथे या रेषा अशा चालल्यात ना, या पण अशाच चालल्यात. या अशा चालल्यात ना, त्या अशा गेल्या पाहिजे. बघा इकडे जाणाऱ्या रेषा पाण्यामध्ये इथे जाते, इथे जाणाऱ्या रेषा आहेच नाही. मग आपण विचारलं तर पाण्यामध्ये असं आहे, आरशामध्ये पर्याय क्रमांक 1 आहे. क्लिअर? पुढच्या प्रश्नाकडे चला. पुढील गटामध्ये दिसून येणारे नियम सांगा. 233, 203, 175, 149, 125 क्रमवार संख्यांच्या वर्गात 4 मिळवलेत. ह्याच्यातनं 4 वजा केले, 229 कशाचाच वर्ग नाहीये, पहिला लागू होत नाही. क्रमवार विषम संख्यांच्या वर्गात एकूण 4, 5, 6, 7 मिळवले, परत 4 वजा केलं, वर्ग संख्या बनत नाही. वर्गात 8 मिळवले, 225 हा समजा 5चा वर्ग, ह्याच्यातनं 8 बदलले, 195 कशाचाच वर्ग नाहीये, 167 कशाचाच वर्ग नाही, हे पण गेलं. क्रमवार संख्यांच्या वर्गामध्ये अनुक्रमे 8, 7, 6, 5, 4 मिळवून, मग आता इथे नीट लक्ष द्या. 233 मधून 8 गेले 225, 15चा वर्ग अधिक 8, 14चा वर्ग अधिक 7, 13चा वर्ग अधिक 6, 12चा वर्ग अधिक 5, 11चा वर्ग अधिक 4, 225 आणि 8 233, 196 आणि 7 झाले 205, सॉरी 203, 169 आणि 6 झाले 175, 144, 5 149, 121 आणि 4 125. बरोबर आहे. क्रमवार संख्यांच्या वर्गात अनुक्रमे 8, 7, 6, 5, 4 मिळवले, तेव्हा माझं उत्तर आलं पर्याय क्रमांक 4 बरोबर. त्यानंतरच्या पुढच्या प्रश्नाकडे वळा बरं. प्रश्न आकृती उत्तर आकृती विचारली, आरशातली पाहूयात, पाण्यातली पाहूयात. जे उत्तर येत आहे ते, याला जर का मी आरशामध्ये पाहिलं तर हा जाणार वर, हा जाणार असा खाली, मग असं असणार आपलं उत्तर झालं पर्याय क्रमांक 3 आरसा. आता ह्याला जर का तुम्ही पाण्यामध्ये पाहिलं या पद्धतीने, एक बाण जाणार खाली, एक बाण जाणार वर, असं काही कुठे आहे नाही, म्हणजे पाण्याचं नाहीये. आरशाचं उत्तर झालं पर्याय क्रमांक 3 योग्य. पुढच्या प्रश्नाकडे जाणार आहोत. जर नीना म्हणाली अनिताचे वडील रमन हे माझ्या महिपाल नावाच्या वडिलांचे एकमेव जावई आहेत, तर बिंदू ही जी अनिताची बहीण आहे ती महिपालची कोण? भाची, मुलगी, पत्नी, नात. जर नीना म्हणाली अनिताचे वडील रमन, अनिताचे वडील रमन हे माझ्या महिपाल नावाच्या वडिलांचे एकमेव जावई आहे, हे माझ्या म्हणजे नीनाच्या महिपाल नावाच्या वडिलांचे एकमेव जावई, आपल्या वडिलांचा एकमेव जावई म्हणजे आपला नवरा, हिचा तो नवरा झाला. ठीक आहे. तर बिंदू जी अनिताची बहीण आहे, बिंदू जी अनिताची बहीण आहे ती महिपालची कोण? आता बघा, महिपालची ही झाली मुलगी, नीनाचा नवरा, नवऱ्याची मुलगी आपली मुलगी, आपल्या मुलीची मुलगी आपली होते नात. उत्तर झालं पर्यायचं. बरोबर आहे. इथे बघा, आपली बहीण, आपले वडील म्हणजे हिचे पण वडील, आपल्या वडिलांचे सासरे आपले आजोबा आणि आपण झाली त्यांची नात. पर्याय क्रमांक 4 झाला योग्य. पुढच्या प्रश्नाकडे जाणार आहोत. ए, बी, सी, डी आणि एफ या 6 व्यक्तींच्या परिवारामध्ये खालील विधान अभ्यासा.
परिवारामधील पुरुष आणि स्त्रियांची संख्या समान आहे. आपल्याकडे टोटल 6 जण आहेत. या 6 जणांमध्ये 3 असणार आहेत पुरुष तर 3 असणार आहेत स्त्रिया. एम म्हणजे मेल, एफ म्हणजे फिमेल झाले. ए आणि ई ही एफ ची मुलं आहेत. मुलं म्हणजे सन. एफ ला 2 मुलं आहेत. एक आहे ए नावाचा, एक आहे ई नावाचा. म्हणजे हे दोघं पण पुरुष झाले. ठीक आहे. बरं, त्याच्यानंतर डी 2 व्यक्तींची आई आहे ज्यापैकी एक पुरुष आणि एक स्त्री आहे. बी ए चा मुलगा आहे. ए ला एक मुलगा आहे बी नावाचा. याचा अर्थ ए चंच लग्न झालंय. कोणासोबत झालं असणार आहे? डी सोबत झालं असणार आहे. डी एक आई आहे म्हणजे ही झाली एक स्त्री म्हणजे हा झाला हिचा नवरा. पुढे डी ला एक पुरुष आणि एक स्त्री आहे. एक मुलगा हा झाला तिचा मुलगा आणि एक असणार मुलगी. मग ए बी मधली सी गायब आहे म्हणजे सी झाली तिची मुलगी. आता 3 पुरुष आणि 3 स्त्री आहेत आपल्याकडे बघा. ए बी आणि ई पुरुष झाले. डी सी आणि एफ झाले असणार आहेत आपल्या स्त्रिया. विचारल्याप्रमाणे परिवारामध्ये फक्त एकच विवाहित जोडपं आहे. तर वरील माहितीच्या आधारे खालीपैकी कोणता निष्कर्ष काढला जाऊ शकतो? एबीसी स्त्रिया आहेत का? नाही. ए तर पुरुष आहे. ए हा डी चा पती आहे का? बिलकुल ए हा डी चा पती आहे. ई आणि एफ डी ची मुलं आहेत का? नाही. डी ची मुलं बी आणि सी आहेत. डी ही एफ ची मुलगी आहे का? डी ही एफ ची सून आहे. डी ची मुलं आहेत सी आणि बी. एबीसी स्त्रिया आहेत का? नाही. एबीसी स्त्रिया नाही. स्त्रिया कोण आहेत? सी डी आणि एफ. सी डी एफ या स्त्रिया आहेत. मग आता ह्यांच्यामधलं आपलं बरोबर कुठलं झालं? पर्याय क्रमांक दुसरा की ए हा डी चा नवरा आहे. ठीक आहे. तर हे होते आपले आजचे सरळ सेवाचे प्रश्न. लेक्चर आवडलं असेल तर लेक्चरला लाईक करत चला. असेच नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. लेक्चरला शेअर करत चला. कमेंटमध्ये नक्की सांगा प्रश्न कसे वाटले, स्पष्टीकरण कसं वाटलं आणि लाईव्ह कधीपासून सुरू करायचं आहे ते. ठीक आहे. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थांबते. बाय बाय. टेक केअर. हॅव अ ग्रेट डे. बी हॅपी, बी पॉझिटिव्ह, बी कॉन्फिडंट. सगळ्यांनी काळजी घ्या. काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये टाका. बाकी भेटूयात आपण कमेंटमध्ये आणि पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय. थँक्यू सगळ्यांना.